रिपब्लिकन सेना द्वारा भव्य कार्यकर्ता मेलावा का आयोजन भिवंडी शहर के गोपाल नगर परशुराम टावरे सभागृह में किया गया, जहां पर सैकड़ों महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित थे। साथ ही पार्टी को मजबूत बनाने के लिए कई लोगों को पद भी वितरित किया गया। साथ ही होने वाले विधानसभा चुनाव में रिपब्लिकन सेना का क्या रोल रहेगा, इस बारे में वरिष्ठ पदाधिकारियों ने बताया। इस अवसर पर पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काका साहेब खंबालकर, सचिव श्रीपद ढोले, आबा साहेब चास्कर, घनश्याम कमोदे, आनंदराव नवसागरे, वीरेंद्र लगाड़े, अलकाताई जगताप, विनायक कांबले, सुभाष धिवार सहित कई मान्यवर उपस्थित थे। साथ ही इस कार्यक्रम के आयोजक रिपब्लिकन सेना के शहराध्यक्ष बालू अहवाल ने सभी आए हुए अतिथियों का स्वागत सम्मान किया। तो वहीं पर इस कार्यक्रम को सफल बनाने हेतु महिला अध्यक्षा राबिया गौश लोंगे, राकेश केसरवानी सहित सभी पदाधिकारियों ने अथक प्रयास किया। रिपब्लिकन सेनेचे कार्याध्यक्ष त्यानंतर त्याप्रमाणे जिल्हा संघटक जिल्ह्यामध्ये राहत आहेत त्याच्या कार्यक्रमाचे धन्यवाद। त्यानंतर राकेश केसरवानी हे युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रामध्ये सकाळ सकाळी उठल्यानंतर आम्हाला काहीच बघायची गरज नसते, पुस्तक वाचायची गरज नसते, कारण की ते आम्हाला सुंदरचा असा लेख त्यांच्या लेख हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आफरीन निसार खान यांनी शब्दीमाई त्यांची नियुक्ती करण्यात आली। महाराष्ट्र कार्यकारिणीतर्फे मुजरा खान यांचंही स्वागत इथे, शरीफाई शेख यांचंही स्वागत इथे। प्रेरणेने आपली रिपब्लिकन सेना चालवत आहोत आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही जोरात टाळ्या होत्या। जेवण बनवायचं काही ना बाळासाहेब होळ यांनी कार्यक्रम जो या ठिकाणी आयोजित केला, अतिशय धडाडीचा आणि व्यवस्थित कार्यक्रम केलेला आहे आणि पुढची दिशा अशी राहणार आहे की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमचाच खासदार असेल, आमचाच आमदार असेल, आमचाच नगरसेवक असेल आणि महापौर सुद्धा आमचाच असेल, अशी वाटचाल बाळासाहेब यापुढे करतील। येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या पार्टीचा काय रोल असणार? येणाऱ्या विधानसभेमध्ये आमची जी पार्टी आहे या ठिकाणी कॅन्डिडेट उभा करणार आहे ते बाळासाहेबांशी आणि आबासाहेबांशी बोलून ते आम्ही ठरवणार आहे। आनंदरावशी पण बोलणार आहे, आनंद साहेब नवसागरे, सगळे जेवढे ठाणे जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत त्यांचे ठरवून एखादा उमेदवार आम्ही भिवंडीमध्ये देणार आहे। मी मगाशी सांगितलं की ते आमदार आणि मंत्री आणि खासदार यांनी जे कामं केले ते कामं मी केलेले आहेत, फक्त कायद्याच्या प्रक्रियेमध्ये बसावं म्हणून विधानसभेत जाण्याचा माझा मनोदय आहे आणि त्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे। आनंदराव साहेबांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे। त्यांनी सांगितले काका गो हेड, पुढील वाटचाल त्यांनी अशी केली पाहिजे की नगरसेवक रिपब्लिकन सेनेचा असला पाहिजे, आमदार रिपब्लिकन सेनेचा असला पाहिजे आणि खासदार रिपब्लिकन सेनेचा असला पाहिजे, महापौर सुद्धा रिपब्लिकन सेनेचा असला पाहिजे। अशा पद्धतीने वाटचाल बाळू नये आणि आमच्या ठाणे जिल्ह्याच्या सर्व प्रमुखांनी करावी अशा पद्धतीने मी सूचना करतो आणि आदेशही करतो। आज या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता। मेळावा आयोजित करण्याचं कारण असं होतं, या ठिकाणी आता हो घातलेल्या विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या संदर्भात विचारविनिमय व्हावा आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार भिवंडी शहरामध्ये जर कुठला उमेदवार द्यायचा याची चाचपणी करण्यात यावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला माझे जे सहकारी होते, माझी संपूर्ण टीम होते, रिपब्लिकन सेनेची सर्व टीम होती, त्याचप्रमाणे रिपब्लिकन वाहतूक सेनेची संपूर्ण टीम होती आणि महिला आघाडी हे सर्व माझे पदाधिकारी उपस्थित होते। राबिया लोंगे, रिपब्लिकन सेना की भिवंडी की महिला अध्यक्ष थी। अभी मुझे थाना की महिला अध्यक्ष चुना गया है, मैं इसकी बहुत बड़ी शुक्रगुजार हूँ।
और रिपब्लिकन सेना को हम लोग ने इतनी तेज़ी से आगे बढ़ाया है ना, इतनी तेज़ी से आगे बढ़ाया है कि अल्हम्दुलिल्लाह आप लोगों को दिखाई देगा, आने वाले इलेक्शन में बरोबर दिखाई देगा। पहली बात तो ये जो रिपब्लिकन सेना जो है, इसके अंदर जात और धर्म नहीं देखा जाता है, समझे। इसके अंदर सबके लिए रास्ता है, सब जात धर्म के लोग आ सकते हैं, इसमें ज्वाइन हो सकते हैं और अपने से मतलब रिपब्लिकन सेना को ताकत दे के आगे बढ़ा सकते हैं।